नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीत शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटची अवस्था क्रिकेटच्या मैदानासारखी झाली आहे. मैदानावर राहतात तर रन होतात, पण मैदानावर टिकून राहणं गरजेचं आहे. तुम्ही पॅव्हिलियनमध्ये निघून गेलात काहीच होत नाही. तसंच मार्केटचं चाललं आहे. गेल्या 2 दिवस तर इतकी व्हॉलॅटिलिटी आहे. दुपारी अचानक क्रूडचा भाव कमी व्हायला लागतो, मार्केट वाढायला लागतं, पुन्हा मार्केट रेडमध्ये जातं. त्यामुळे ह्या व्हॉलॅटिलिटीमध्ये टिकून राहायलासुद्धा कठीण जातं आहे. पुष्कळांना इंट्राडेमध्ये लॉस येत असेल तर इंट्राडे कृपा करून करू नका. शॉर्ट टर्मसाठी ठेवा. लाँग टर्मचा काही भरोसा सध्या तरी देता येत नाही. त्यामुळे शॉर्ट टर्म किंवा मिडियम टर्मसाठी ट्रेड करा. इंट्राडेसाठी जास्त पोझिशन ठेवू नका. जर तुम्हाला एखादा रिझल्ट खूपच चांगला येणार असं वाटत असेल तरच त्याच्यात इंट्राडे करा. आज आपण काय काय पाहणार आहोत तर अमेरिकेची स्थिती काय आहे, त्याचप्रमाणे काल ट्रम्प साहेबांनी लव टॅप हा शब्द वापरला आहे, तर खरंच लव टॅप आहे का ते पाहणार आहोत. काहीशा बातम्या आहेत. पुष्कळसे रिझल्ट आहेत. 300 कंपन्यांचे रोज रिझल्ट लागत आहेत. तर त्यापैकी ज्या कंपन्यामध्ये लोकांची गुंतवणूक असते, ट्रेडिंग असतं, त्या कंपन्यांचे रिझल्ट, काहीशा बातम्या आणि आज मार्केटमध्ये कुठल्या शेअरवर परिणाम होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सांगा की मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये मार्केट उघडण्याच्या आधी तुम्हाला ऐकायला मिळू शकतील आणि त्यामुळे तुम्हाला मार्केट करायलासुद्धा उपयोग होऊ शकेल. अमेरिकेमध्ये काय झालं तर साधारण त्यांची अपेक्षा आहे की जॉबलेस क्लेम वाढतील, पण वाढण्याचा वेग कमी असेल. वर्कर प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे पण त्याचा पण वेग कमी आहे. लेबर मार्केट टाईट आहे एकदम, म्हणजे हायरिंग पण कमी प्रमाणे आणि फायर करण्याचं प्रमाण पण कमी आहे. 10% जो टॅरिफ लावला होता तो सुद्धा इल्लिगल ठरवला आहे कोर्टाने आणि 8 दिवसात रक्कम परत करायला सांगितली आहे. पण ज्याने अपील केलं आहे त्यांनाच हे टॅरिफची रक्कम परत मिळणार आहे. पण स्टील आणि ॲल्युमिनियमवर मात्र टॅरिफ सुरू राहते. क्रूड 101.40 एवढा क्रूडचा रेट आहे. बॉन्ड यील्ड 4.35 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री खूप कमी झाली आहे. 341 कोटीची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 441 कोटींची आहे. सौदी अरब आणि कुवेत दोघांनी परवानगी दिल्यामुळे पुन्हा प्रोजेक्ट फ्रीडम अमेरिका सुरू करते. आपल्या मार्केटमध्ये स्मॉल कॅप शेअर्स वाढत आहेत. काल व्हिएतनाम बरोबर डील झालं आहे, तर त्याचाही परिणाम आपल्या मार्केटवर दिसू शकतो. तर रिझल्ट कुठले कुठले लागले ते पाहूया. रिझल्ट, डिव्हिडंड, त्याच्या रेकॉर्ड डेट किंवा काही कॉर्पोरेट ॲक्शन असेल तर तीसुद्धा पाहूया. तुम्ही कमेंटमध्ये जे प्रश्न विचारलेत त्याचं सविस्तर उत्तर द्यायचं. तर वेदांतावर
प्रश्न विचारलाय वेदांतावरचं स्पष्टीकरण. खरं तर मी 2 ते 3 व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर सांगितलं आहे, तरीसुद्धा सांगते की रेकॉर्ड डेट होऊन गेली आहे वेदांताची. त्यामुळे आता जो शेअर तुम्ही घ्याल तो फक्त वेदांता होल्डिंग असेल. त्या लोकांना बाकीचे 4 शेअर मिळणार नाही. आणि वेदांता होल्डिंगमध्ये आयर्न ओर आहे आणि झिंक आहे, या दोन्हीचा समावेश वेदांता होल्डिंगमध्ये आहे. तर हा वेदांताचा जो आत्ता चालू शेअर आहे तो शेअर ज्याने ज्याने घेतला आहे त्यांना बाकीचे 4 शेअर मिळणार नाही आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही त्याचा विचार कराल आणि अख्खा वेदांताचा जो ग्रुप होता त्याचा डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे, तेव्हा 800 रुपये शेअरचा साधारण भाव होता. 780, 770, 800. तर ज्या लोकांकडे तो शेअर आहे त्यांना तो डिव्हिडंड मिळणार आहे. तुम्ही वेदांता होल्डिंग ज्यांनी विकत घेतले त्यांनी ठेवू शकता. 10-12% प्रॉफिटचा टार्गेट ठेवून तुम्ही विकू पण शकता 850, 870च्या भावापर्यंत. आधी रिझल्ट बघूया. महानगर गॅस प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, 18 रुपये डिव्हिडंड. पीडीलाईटचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली, 11 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. आदित्य बिर्ला लाईफस्टाईल यांचाही रिझल्ट चांगला आहे. ग्रॅव्हिटा प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. विजया डायग्नॉस्टिक रिझल्ट चांगला आहे. मी जे रिझल्ट चांगला आहे असं सांगते आहे ते शेअर आज तेजीत राहण्याची शक्यता आहे, एवढं लक्षात घ्या. प्रुडंट कॉर्पोरेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला आहे. व्ही मार्ट प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. केपी एनर्जी रिझल्ट चांगला आहे. किर्लोस्कर फेरस रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. CCL प्रॉडक्ट्स प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे, 3 रुपये डिव्हिडंड. थायरोकेअर रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो, 7 रुपये डिव्हिडंड. थर्मॅक्स प्रत्येक गोष्ट वाढली आहे, चांगला रिझल्ट आहे, 14 रुपये डिव्हिडंड. शेअर तेजीत राहील. इनोव्हा कॅपिटल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. डाबरचा रिझल्ट चांगला आहे, 5 रुपये 50 पैसे डिव्हिडंड, तेजीत राहील शेअर. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज रिझल्ट चांगला आहे, 10 रुपये डिव्हिडंड. 10 जुलै रेकॉर्ड डेट आहे. सोनाटा सॉफ्टवेअर प्रॉफिट वाढला आहे, मार्जिन वाढला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, 4 रुपये 15 पैसे. ग्लोबल स्पिरिट प्रॉफिट मार्जिन वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी. सिरका प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. सिरका पेंटचा शेअर आहे, सिरका पेंट 2 रुपये डिव्हिडंड. रतन इंडिया रिझल्ट कमजोर आहे. ब्रिटानिया रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, 90 रुपये 50 पैसे डिव्हिडंड आहे. आता 1-2 दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला अगदी 15 दिवस गेले तरी चालतील, ब्रिटानियाचा शेअर जेव्हा मार्केट पडत असताना स्वस्त मिळेल, म्हणजे समजा 100-150 रुपये शेअर कमी बसला तर तुम्हाला घेता येऊ शकतो. कंपनी चांगली आहे आणि डिव्हिडंड 90 रुपये 50 पैसे आहे आणि तो 31 जुलैला मिळणार आहे. म्हणजे चांगल्या कंपनीचा शेअर मिळतो आहे, भरपूर डिव्हिडंडही मिळतो आहे आणि साधारण 100-150 रुपये भाव कमी झाल्यानंतर तुम्ही खरेदी केलात तर एकंदरीत तुम्हाला 200-250 रुपयाचा प्रॉफिट जुलैपर्यंत मिळू शकतो. बजाज होल्डिंग
प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय. बजाज च्या ग्रुपला 100 वर्ष झाली आहेत म्हणून बजाज होल्डिंगनी 130 रुपये डिव्हिडंड दिलाय. या 130 रुपयामध्ये 50 रुपये स्पेशल डिव्हिडंड समाविष्ट आहे. NRB बेअरिंग रिझल्ट चांगला आहे. तोट्यातून फायद्यात आली आहे. 3 कोटी तोटा होता, 41 कोटी फायदा आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन वाढलाय. 2 रुपये 25 पैसे डिव्हिडंड आहे. लुपिन रिझल्ट चांगला आहे, 18 रुपये डिव्हिडंड. संदूर मॅंगनीज कमजोर रिझल्ट आहे. नौशीलचा पण कमजोर आहे, पण वेस्ट लाईफ फूड यांचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. अपोलो पाईप तोटा कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. करूर वैश्य बँक रिझल्ट चांगला आहे, 2 रुपये 60 पैसे डिव्हिडंड. सीगल CEIGALL रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. वॉन्डरेला प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. एस्कॉर्ट्स रिझल्ट चांगला आहे, पण काल एस्कॉर्ट्सनी रिॲक्ट केलेलं आहे, 33 रुपये डिव्हिडंड. कोरोमंडल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं, 2 रुपये डिव्हिडंड. गेटवे डिस्ट्री पार्क तोट्यातून फायद्यात आली, 193 कोटी तोटा होता, 60 कोटी फायदा झाला, रेव्हेन्यू कमी, मार्जिन फ्लॅट. वर्धमान टेक्सटाईल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन मात्र वाढलं आहे. भारत फोर्ज प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. त्यांना वन टाईम लॉस झाला आहे 98 कोटी, पण काल रिझल्ट आल्यानंतर शेअर जवळजवळ 100 रुपये वाढला होता. चांगल्या पद्धतीने शेअर रिॲक्ट झाला आहे काल. स्टायलॅब रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. MRF रिझल्ट चांगला आहे आणि ते जे 3 रुपये डिव्हिडंड देत होते ती आता प्रथा बंद झाली आहे. आता 229 रुपये डिव्हिडंड दिला आहे. इंडोको रेमेडीज लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. क्राफ्ट्समन ऑटोमेशन रिझल्ट चांगला आहे, पण काल शेअर 900 रुपये वाढला होता, 8,900पर्यंत गेला होता. कार ट्रेड रिझल्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. बायोकॉनचा सुद्धा रिझल्ट चांगला आहे. काही बातम्या आल्या त्या बघूया. ओबेरॉय रिॲलिटीनी होरिझॉन हॉटेलमध्ये 50% स्टेक 460 कोटी रुपयाला घेतला आहे. PNB हाऊसिंग केअरनी त्यांचं रेटिंग अपग्रेड केलं आहे, त्यामुळे शेअर तेजीत राहू शकतो. पेस डिजिटेक दामोदर व्हॅली झारखंडमध्ये 702 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. IIFL 68 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली आहे. थॉमस कुक व्हिएतनामच्या विनपर्ल बरोबर त्यांनी MOU केला आहे. ग्रॅव्हिटा कॉपर रिसायकलिंग प्लांट गुजरातमध्ये ते लावणार आहेत, त्यासाठी 160 कोटीची गुंतवणूक करणार आहे. साऊथ इंडियन बँक रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 9.99% स्टेक घ्यायला संमती दिली आहे. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले मंदीत राहतील ते पाहूया. RBL आधी तेजीचे पाहूया. RBL बँक, AB लाईफस्टाईल, थायरोकेअर, एशियन पेंट. कारण आता बिर्ला ओपस कडून जी स्पर्धा होत होती, डीलरला जास्त इन्सेंटिव्ह दिला जात होता, जास्त डिस्काउंट दिले जात होते, त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे. म्हणजेच
एशियन पेंटला स्पर्धेला कमी तोंड द्यावं लागेल म्हणून एशियन पेंट, डाबर, पिडिलाइट, बायोकॉन, थर्मॅक्स, लुपिन, PNB हाऊसिंग, विजया डायग्नॉस्टिक, जमुना ऑटो, बेल राईस, संवर्धना मदरसन, NRB बेरिंग, ग्लोबस स्पिरिट, CCL प्रोडक्ट्स, ॲक्मे सोलर, अपोलो हॉस्पिटल, NBCC, भारत फोर्ज, ग्रॅव्हिटा, सोनाटा सॉफ्टवेअर, व्ही मार्ट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, MCX, उषा मार्टिन, हिंदुस्तान झिंक, SRF, केन्ना मेटल, कोचिन शिपयार्ड, KP एनर्जी. कोचिन शिपयार्डला अडाणीकडून ऑर्डर मिळाली आहे. KP एनर्जी, PNC इन्फ्रा, IFCI, वेस्ट लाईफ आणि AB लाईफस्टाईल. तर मंदीमध्ये लेन्सकार्ट आणि विप्रो हे दोन्हीही शेअर मंदीत राहू शकतील. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप आहे, जपून ट्रेडिंग करा, पण घाबरून मात्र जाऊ नका. कारण 2008मध्ये असंच झालेलं, तसं आत्ता होईल असं नाही. जवळजवळ 5 वर्ष मार्केट डाऊन होतं, पण त्या काळात खूप स्वस्तात लोकांना शेअर मिळाले आणि त्यानंतर ते शेअर मल्टीबॅगर झाले. त्यामुळे घाबरून जाऊ नका, मार्केटचं निरीक्षण करा. थांबला तो संपला काळ, मागे लागला धावत्याला शक्ती देई. हे लक्षात ठेवा, धावत्याला शक्ती देई आणि रस्ता सापडे. भ्रांत तुम्हा का पडे, तर भ्रांत पडून देऊ नका, घाबरून जाऊ नका. ही स्थिती पण पलटते आणि जे क्रिकेटच्या मैदानात टिकून राहिले त्यांच्या रन्स होतात आणि तो संघ जिंकतो. त्यामुळे ही परिस्थिती बदलेल. न घाबरता मार्केटकडे लक्ष द्या, काय काय होत आहे हे बघा आणि सावधपणे पवित्रा घ्या. जय आपलाच आहे हे लक्षात ठेवा. बघूया आज काय काय होतं ते. नमस्ते.